आपल्या गाड्या लावल्या ही पूर्ण एक पूर्वजांनी पहिल्यांदा आणि सुंदर जय शिवराय मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहोत भिवंडीला आणि एक नवीन इतिहास बनणार आहे. भिवंडीमध्ये पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवरायांचं मंदिर इथे स्थापित केलेलं आहे. आता ह्या मंदिराची सुरुवात झाली 2017मध्ये, म्हणजे जे भूमिपूजन झालं ते 2017मध्ये झालं. तेव्हापासून आतापर्यंत हे काम सुरू होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती, ही मूर्ती अयोध्यामध्ये रामलल्लाची मूर्ती ज्यांनी बनवली त्यांनीच ही मूर्ती साकारलेली आहे. तर आता आपण ते सगळं कवर करणार आहोत. आपण ऑलरेडी भिवंडीला पोचलेलो आहोत. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आपण तिथे जाऊन सगळं कवर करणार आहोत. त्याचप्रकारे आज शिवजयंती आहे, खूप चांगला दिवस आहे आणि भरपूर असे मोठे मोठे पॉलिटिशियन्स पण आज इथे हजेरी लावणार आहेत. तर हे आपण सगळं कवर करायचा प्रयत्न करू. तर आता आपण पोचलेलो आहोत मेन एंट्रीच्या इथे आणि हे बघा, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्याद्वारे हा संकल्प रचलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर शक्तिपीठ हे यांनी इकडे निर्माण केलेलं आहे. तर आता जाऊया. मोठ्या मोठ्या गाड्या पण चालल्यात आतमध्ये आणि राकेश पवार आणि किरण हे पण सोबत आहेत आज. तर मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत. म्हणजे फर्स्ट एंट्री आपण क्रॉस केली, ही सेकंड एंट्री आहे आणि आज CM साहेब वगैरे बाकी सगळे मोठे मोठे पॉलिटिशियन्स येतात. त्यामुळे बंदोबस्त कडक आहे, म्हणजे पूर्ण रस्त्याला पोलिसांचा बंदोबस्त आहे. आणि इथून अजून 2 किलोमीटर आतमध्ये आहे, पण आतमध्ये गाड्यांना एंट्री नाही आहे, 2 व्हीलर्स पण सोडत नाही आहेत. तर आपण आता इकडे कुठेतरी पार्क करूया आणि बघूया कसं आतमध्ये जाता येतं. नाहीतर पदयात्रा हा एकच ऑप्शन आहे आपल्यासाठी. तर आपण फायनली आतमध्ये आलेलो आहोत. स्टार्टिंगला आपल्याला सोडत नव्हते, पण आपण ब्लॉग शूट करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला दिले त्यांनी एंट्री. अदरवाईज बाहेरच्या 2 व्हीलर्सना एंट्री नाही आहे, फक्त गावातले जे आहेत त्यांना एंट्री आहे. आणि आता आपण इथे पार्किंगला आपल्या गाड्या लावल्यात आणि इथे सगळी पार्किंग आहे. समोर हेलिपॅड आहे आणि त्या साईडला सगळी सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी एकदम टाईट आहे, जबरदस्त सिक्युरिटी आहे इथे. तुम्ही समोर जर बघितलं तर ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडच्या गाड्या या सगळ्या लागलेल्या आहेत. आणि इकडे परिसर खूप सुंदर आहे, म्हणजे हे सगळे गाव आहेत. तर हे मराडेपाडा म्हणून गाव आहे आणि इथे सगळे अशी कशी खेडेगावं असतात आपल्याला कोकणात बघायला मिळतात, तशी खेडेगाव आहेत सगळे आजूबाजूला. डोंगर रांगा, त्याच्यानंतर इकडे पूर्ण जंगल आहे आणि त्या साईडला तिकडे मंदिर आहे. तूच सांग, मी बायस्ट वाटेल ना सांग. कडक असा पोलीस बंदोबस्त आहे. इथे हेलिपॅड बनवलं आहे. CM साहेब इथे लँड करणार आहेत बघा. आणि कसला बंदोबस्त आहे, एकदम चोख बंदोबस्त आहे. आणि पोलीसवाल्यांना आज दिवसभर इथे ड्युटी आहे. तर यांचं पण आयुष्य एवढं म्हणजे चॅलेंजिंग असतं ना. तर बघा, हे गणेश मंदिर आहे, मराडेपाडा गाव, आणि हा पूर्ण गाव आहे. आणि या गावातल्या लोकांनीच एकत्र येऊन हा उपक्रम राबवला किंवा हे मंदिर स्थापन केलं आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे आणि एक इतिहास घडतो आहे आज, असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. आता आपण जवळ पोचतो आहे. बघा किती भव्य असा शामियाना उभारला आहे इथे. मराडेपाडा भिवंडी येथे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ आणि अशा प्रकारचं पूर्ण हे मंदिर आहे. पण तुम्हाला दाखवत आहे. आणि ही जी मूर्ती आहे ना महाराजांची, सिंगल स्टोन पीस आहे, त्याच्यामध्ये मूर्ती साकारले. आणि ज्यांनी मूर्ती साकारले त्यांनीच अयोध्यामधल्या रामलल्लांची मूर्ती साकारले, तेच कलाकार आहेत. तर आता आपण जवळ पोचलेलो आहोत. म्हणजे लिटरली आपण आज खूप मोठा दिवस अनुभव घेणार आहोत. खूप मोठा दिवस म्हणजे मला एकच गोष्ट बोलायची आहे की आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या मागच्या जन्मी किंवा त्याच्या मागच्या जन्मी आपण राज्याभिषेक सोहळा पाहिलाय की नाही पाहिला माहिती नाही, पण आजचा लोकार्पण सोहळा हा राज्याभिषेक सोहळा एवढा मोठा नसेल कदाचित, पण ऐतिहासिक क्षण आहे. आणि इतका ऐतिहासिक क्षण जिवंत असताना आम्हाला पाहायला मिळतंय, आम्हाला बघायला मिळतं, यापेक्षा अजून आमचं पुण्य आहे.
आणि तुमचंही आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हो. कारण की एवढं मोठं मंदिर पुन्हा कधी होईल आणि पुन्हा कधी एवढा मोठा लोकार्पण सोहळा होईल आपल्या पुढच्या पिढीला काय बघतील माहित नाही ना. किती सुंदर वाटतं समोर. हे बघा किती भव्य शामियाना उभारलाय. तर आता 10 वाजायला आलेत आणि CM साहेबांचं हेलिकॉप्टर आता येणार आहे आणि तुम्ही बंदोबस्त बघू शकता. बघा कसला बंदोबस्त आहे तो, जबरदस्त. आता हेलिकॉप्टर लँड होईल थोड्या वेळात. समोरच हेलिपॅड आहे, त्या साईडला हेलिपॅड आहे. एक राऊंड मारला हेलिकॉप्टरने आणि आता आलं आहे. हो हो. CM साहेब गेलेले आहेत आणि पूर्ण ताफा चाललाय मागून. आणि हा ताफा जेव्हा हायवेला चालतो ना तेव्हा अजून जबरदस्त वाटतं. आता CM साहेबांची एंट्री झाली. आता इकडे प्रोग्राम होईल, त्याच्यानंतर लोकार्पण सोहळा होईल आणि CM साहेब एकदा परत गेले की त्याच्यानंतर मग आपल्याला आतमध्ये एंट्री मिळेल. आता एंट्री नाही आहे आतमध्ये, तर आता आपण जाऊया इव्हेंटमध्ये आणि तिथे बघूया काय काय होतं ते. तर इथे स्पेशली त्रिविक्रम ढोल ताशे पथक हे दुबईवरून आलेले आहे तिकडे वाजवण्यासाठी. तर हे जे दुबईवरून पथक आले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आले तिकडे आणि खास या सोहळ्यासाठी आलेले आहेत. आणि तिकडे समोर जर पाहिलं तर सुहास खामकर पण आलेले आहेत आणि भरपूर माननीय नेते, माननीय CM साहेब ऑलरेडी आतमध्ये गेलेले आहेत. आता थोड्या वेळात ते बाहेर येतील आणि ह्या ढोल ताशांचा गजर आपल्याला ऐकायला मिळेल थोड्या वेळातच. आपल्याला मेन आकर्षण जे आहे किंवा जो उत्साह आहे तो आज जायचा आहे. तर बघूया आपल्याला कधी आज जायला मिळतंय ते. CM साहेब आलेले आहेत बाहेर. CM साहेब गेलेत इव्हेंटमध्ये तिकडे आणि बघा किती सुंदर सगळं बनवलेलं आहे. तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे त्याची प्रतिकृती इथे निर्माण केलेली आहे बघा. आणि जबरदस्त आहे. आता आतमध्ये सोडत नाही आहेत. 12 वाजता आतमध्ये सोडतील, 12च्या नंतर. आणि बघा हा आहे यज्ञविधीचा मंडप. टोटल 108 इकडे हवन झालेत, होम झालेत. सुंदर. आणि CM साहेब आतमध्ये गेलेले आहेत आणि दुबईचा आपला ढोल ताशा पथक यांचं जोरदार प्रदर्शन सुरू आहे ते.
विशालजी पाटील आपल्या कोकणच्या हस्ते आपण यांचा सन्मान पार पडावा अशी विनंती आहे. आपण स्वागत करायचं आहे. कायमची कमतरता नको. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम मंदिर मनापासून स्वागत करूया आणि अधिक वेळ न घालवता आजपर्यंत महाराष्ट्रानं पाहिलेलं स्वप्न कित्येक वर्षांपासून या स्वप्नाला सत्यामध्ये आम्ही स्थापन केली 2018 मध्ये. या संस्थेच्या मार्फत आपण 2018 मध्ये माननीय विधान भवनात अधिवेशन असताना सुद्धा साहेब इथे उपस्थित राहिले. खरोखर खूप मोठे मनाचे साहेब आहेत, त्याबद्दल मी साहेबांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराजजी, परमपूजनीय बालयोगी सदानंद बाबाजी आणि जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही. युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम हे आमच्याकरता युगपुरुष आहे. तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी तर आता CM साहेब गेलेले आहेत. कार्यक्रम अजून सुरू आहे. आता आपण जाऊया मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना त्यांनी या ठिकाणी शुभाशीर्वाद प्रदान केला. गर्दी बऱ्यापैकी आहे. आतमध्ये सोडतायत की नाही माहीत नाही. जबरदस्त. ज्याच्यामध्ये चारी बाजूला 4 बुरुज आहेत. जसे आपल्या किल्ला कसा असतो, जसं किल्ल्याची तटबंदी आहे, बुरुज आहे, मुख्य द्वार आहे. सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे आपल्याला आता इथे पाहायला मिळते. गर्दी खूप झाली, त्यामुळे पहिला आपण हे कव्हर करूया, नंतर आपण मंदिरामध्ये जाऊया. हे बघा, अशा प्रकारे बुरुज बांधलेला आहे. तुला सांगू हे ना, हे केलेलं आहे बघा. इथून आपल्याला एक प्रॉपर व्ह्यू मिळतोय आणि खाली पूर्णपणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी जीवनशैली होती किंवा जो तो इतिहास होता त्याची सगळी चित्र रेखाटना खाली आपल्याला पाहायला मिळेल. बघा, अशा प्रकारे सुंदर मंदिराचा व्ह्यू आपल्याला इथून मिळतोय. आणि बघा, CM साहेब निघालेले आहेत परत. तर मंदिराला जी किल्ल्याची प्रतिकृती बनवली, म्हणजे किल्ल्याचं रूप दिलं आहे. हे बघा, असे बुरुज वगैरे बनवले आहेत, टेहाळणी खिडक्या बनवलेल्या आहेत इथे. म्हणजे प्रॉपर तुम्हाला असं वाटेल तुम्ही कोणत्या तरी किल्ल्यामध्ये आलेले आहात. आणि इथे 2 तोफा आहेत. त्या तोफा खऱ्याखुऱ्या आहेत, म्हणजे सापडलेल्या तोफा आहेत. तर आणि अशा प्रकारे तुम्ही इथे प्रदक्षिणा घालू शकता पूर्ण मंदिराला. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची तर अशी प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता.
आणि जबरदस्त असा ढोल ताशांच्या गरजामध्ये लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला आता चाललेली आहेत. आता जस्ट दर्शन मोकळं केलं CM साहेब गेल्यानंतर आणि तुम्ही पाहू शकता लोकांमधला उत्साह आणि गर्दी. आणि महाराजांची जी प्रतिमा आहे, मूर्ती, ही खरंच खूप सुंदर आहे. आणि जे मेन प्रवेशद्वार बनवलं आहे हे आपल्या रायगड किल्ल्याची आपल्याला आठवण करून देतं. आणि इथून जो व्ह्यू मिळतो आहे ना मंदिराचा, खरंच खूप जबरदस्त आहे. आणि ह्या तोफा आहेत त्या मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, या खऱ्या तोफा आहेत ज्या सापडल्यात. 2 तोफा आहेत, इकडे एक आहे आणि त्या साईडला एक आहे. आणि आता इथे आपण बघूया, इकडे पूर्ण इतिहास पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे इथे सुंदर अशा प्रतिकृती साकारलेल्या आहेत. आणि सुंदर अशी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते इकडे बघा. आणि मंदिर जर आपण आतून पाहिलं तर खूप सुंदर बनवलं आहे. म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमहल कसं होतं तसं एक राजमहल आहे. आणि मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला मूर्ती बघून असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराज खरंच आपल्यासमोर बसलेत की काय. हा अनुभव आहे इथे. जबरदस्त, अंगावर काटा आला. खूप छान काम आहे. तर खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप छान मूर्ती आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की अयोध्येमध्ये रामलल्लाची ज्यांनी मूर्ती घडवली त्यांनीच ही मूर्ती घडवलेली आहे. अनुभव एकदम जबरदस्त होता. या एकदा आणि नक्की दर्शन घ्या इथे. तर आता आपण कवर करूया हे सगळं. एवढं सुंदर बनवलं आहे. आणि तुम्ही स्वतः येऊन अनुभव करा. कारण ही जी प्रदक्षिणा आहे खालची, इथं तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणेमध्ये महाराजांचा इतिहास वगैरे बघायला मिळेल. ते सगळं अनुभव करायला मिळेल. तुम्ही फॅमिलीबरोबर येऊ शकता, मित्रपरिवाराबरोबर या आणि आपला हा जो इतिहास आहे हा अनुभव करा. छान आहे. आणि ते त्यावेळीची शस्त्र हे बघा.
तर इकडे प्रत्येक असे प्रसंग दाखवलेले आहेत कलाकृतीमध्ये आणि प्रत्येक प्रसंगाचे म्हणजे जो इतिहास होता तो तुम्हाला इथे वाचायलाही मिळेल. आता स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा तर त्याच्याबद्दल इथे दाखवलं गेलं आहे. शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण तर तेही इकडे दाखवलं गेलं आहे आणि असं भरपूर आहे. म्हणजे पूर्ण जी प्रदक्षिणा कराल तुम्ही त्या पूर्ण प्रदक्षिणेमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. हे सगळे प्रसंग हा इतिहास हा तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळेल. खूप सुंदर बनवलं आहे सगळं. आणि इथे अफजल खानाचा वध जो प्रतापगडच्या पायथ्याशी केलेला आणि इथे सगळी अवजारं ठेवलेली आहेत जी शस्त्र होती त्यावेळेची. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने शाहिस्ते खानाची जी बोटं छाटलेली त्याचा प्रसंग इथे दाखवलेला आहे आणि त्याची पूर्ण माहिती पण इथे दिलेली आहे. आणि आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. जसे आपण त्या साईडला शस्त्र बघितली तशी इकडे पण आहेत आणि इथे मोठे मोठे भाले वगैरे पाहायला मिळतील आणि चिलखत वगैरे बघा. पहिल्यांदा बघितलेलं आहे. खरं आहे का? मी इकडे बघितलेलं कुठं उदयपूरला. रायगडवर गेलो की आपल्याला ही स्टोरी किंवा हा इतिहास नक्की ऐकायला मिळतो गाईड करून हिरकणी मातेचा. तर तोही इथे सगळं माहिती दिलेली आहे त्याची. कोंडाजी फर्जन भरपूर काही इथे साकारलेलं आहे समोर. शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक. वाव जबरदस्त. आणि तुम्हाला मी मगाशी तोफ दाखवली त्या साईडला त्याची अजून एक तोफ इथे आहे आणि ही तोफ समुद्रातून सापडलेल्या तोफा आहेत या दोन्ही पण. एका माणसाला सापडलेल्या त्याच्याकडून ह्या भेटलेल्या आहेत आणि त्या इथे आणून त्यांना ठेवलेल्या आहे मंदिराच्या समोर आणि ओरिजिनल तोफा आहेत. तर बघा आपल्याला इथे सुंदर अशी पालखी पाहायला मिळते. तर सुंदर अनुभव होता आणि आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे महाप्रसादासाठी. तर महाप्रसादाचा लाभ घेऊया आणि भूक पण लागले. तर इथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. महाप्रसाद इकडे आहे. एक मिनिट. आता थोड्या वेळामध्ये पोटपूजा पण होणार आहे आपली. आणि इथे अरेंजमेंट चांगली केले. वेगवेगळे काउंटर केलेले आहेत इथे. एका काउंटरवर गर्दी न होण्यासाठी एकदम प्रॉपर प्लॅनिंग आहे इथे. सगळं सिस्टमॅटिक केलं. सॉरी लक्ष व्हिडिओ आला ना आमचा. थँक्यू. तर आता टास्क आहे जागा शोधायचा तर अवघड वाटतंय. फायनली पाणी शोधावं लागेल. फायनली पोटपूजा प्रसादाचा लाभ घेतोय आपण. तर मित्रांनो आता पोटभर जेवून आपण आता निघत आहोत परत पार्किंगकडे. तर मित्रांनो
एक सुंदर असा अनुभव आपण घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर. सुंदर मूर्ती होती, एका पाषाणामध्ये तयार केलेली मूर्ती, आणि जे मूर्तीचे कलाकार आहेत त्यांनीच अयोध्येमधली रामललाची मूर्ती बनवले. असं एक मंदिर भिवंडीमध्ये. तर नक्की या व्हिजिट करा, खरंच खूप आवडेल तुम्हाला. जे मंदिराच्या बाजूला जे बांधकाम केलं आहे ते पूर्णपणे एक किल्ल्याचं बांधकाम कसं असतं तसं बांधकाम आहे, आणि आतमध्ये तोफा वगैरे आणि जो पूर्ण इतिहास दाखवला आहे ना आतमध्ये, तोही खूप सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. तुम्ही भारतातून किंवा देशातून कुठल्याही जागेवरून हा व्हिडिओ जरी बघत असाल ना, तरी इथली व्हिजिट प्लॅन करा. आणि लवकरात लवकर इथे अजून पण भरपूर सुधारणा होणार आहेत. रोड्स, त्याच्यानंतर इकडे स्टे वगैरे ह्याच्या पण फॅसिलिटीज वाढणार आहेत. तर असं एक सुंदर दर्शन, एक लोकार्पणाचा सोहळा, आणि आज जी प्राणप्रतिष्ठापना झाली महाराजांच्या मूर्तीची, हे सगळं आपण कवर करायचा प्रयत्न केला. मंदिर आतूनही तेवढंच सुंदर होतं. 2017ला या जागेचं भूमिपूजन झालेलं, आणि 2025ला आज इकडे हा सोहळा झाला, आणि मंदिर आपल्यासाठी आता ओपन झालेलं आहे. तर तुम्ही सगळे नक्की या. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही चुकलं असेल, म्हणजे महाराजांचा हा व्हिडिओ दाखवताना किंवा हा सोहळा दाखवताना काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी क्षमा करावी. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय. भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.